चला जेवायला सगळ्यांनी या, सगळ्यांनी जेवायला. आज कुणीतरी आलेलं आहे आपल्याकडे आणि त्यांना आता जाऊन भेटणार आहोत आपण लगेच. हाय गाईज, जय भीम, नमबुद्धाय, जय शिवराय. सगळ्यांना वेलकम, स्वागत आहे घोडेस्वार ब्लॉकमध्ये. आज आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत, तर तुम्हाला नक्की दाखवतो कोण आलेले आहेत. व्हेरी सरप्राईज आणि खूप लांबून आलेले आहेत. त्यांचं कामसुद्धा होतं आणि कामाच्या निमित्ताने आमची भेटसुद्धा झाली. तर तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवतो मी, तर नक्की पहा तुम्ही. आणि ज्योती पण असाच काही व्हिडिओ काढणार आहे, तर तिचा पण व्हिडिओ टाकल्यानंतर बघू आपण. आणि सध्या तरी पाहू शकता आपल्याकडे कोण आलेलं आहे. हाय सगळ्यांना, जय भीम, नमोबुद्धाय. सगळ्यांना जय भीम, नमोबुद्धाय, जय शिवराय. सगळ्यांना आले आहेत गजू भाऊ आपले आणि मिलिंद भाऊला तर ओळखतात सगळे. आणि हे त्यांचे मित्र आहेत. नाम क्या है? मनीष भाई करके नाम है. यांना तर ओळखतात, पॉप्युलर गजू भाऊ, महाराष्ट्र शाहीर गजेंद्र म्हात्रे साहेब. आणि आपले मिलिंद भाऊ, मिलिंद कांबळे साहेब, यांची तर भरपूर वेळा गाडबेट झालेली आहे. तर याच्यावरती काही दोन शब्द सांगा नक्की. आणि काय चाललंय, कशी तुमचं यायचं कसं आगमन झालं, तुम्हाला कसं वाटलं येऊन, आणि मुंबई कशी वाटली तर नक्की सांगा मला. जय भीम मित्रांनो, खूप सुंदर अशी भेट झालेली आहे अंकुश भाऊ आणि ज्योतिताईंची. त्यांच्या घरी आज आलेलो आहे आणि ते आम्हाला घ्यायला पण आले होते आणि खूप सुंदर अशी भेट झाली. खूप आनंद होत आहे आम्ही, कारण का यूट्यूबच्या माध्यमातून आपली भेट होती आणि आज समोरासमोर भेट झाली, तर खूप छान वाटत आहे आपल्याला. आणि मुंबई पण बघितली आणि खूप सुंदर वाटत आहे. काही दृश्य बघितली इथले, बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बघितलं. चैत्यभूमीवरती गेलो होतो, तिथं पण दर्शन झालं खूप चांगल्या प्रकारे. आणि येत्या आता 6 डिसेंबरला तर सर्वच लोक तिथे येणार आहेत. आणि आज आपलं चांगल्या तरीकेने दर्शन झालं. आणि आज अंकुश भाऊच्या इकडे आलो आहे आपण, त्यांची भेट घेतली. खूप सुंदर असं वाटत आहे आणि चांगलं वाटत आहे. मला सुद्धा खूप आनंद झाला गजू भाऊ, तुम्ही आमच्या इकडे भेटीसाठी आले. खूप छान वाटलं. आणि खरंच गजू भाऊ आले तर खरंच खूप छान वाटलेलं. खूप म्हणजे मला वाटतं 8-9 महिन्यानंतर आमची भेट झाली. त्याच्या अगोदर आम्ही यूट्यूब आणि लाईव्हवरतीच गप्पा मारलेल्या आहेत. आणि मिलिंद भाऊचं पण सगळेच ओळखतात मला. आमच्या ब्लॉगवरती कायमच असतो एमके. ओळख सांगायची काय गरजच नाही. आणि खूप खूप धन्यवाद मिलिंद भाऊ आणि गजू भाऊ. खरंच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या भेटीला आवर्जून आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुमचे पण. दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या भेटीला आलेली आहे. दीक्षाभूमी चैत्यभूमीच्या भेटीला आलेली, म्हणजेच की गजूभाऊ नागपूरवरून आलेले आहेत, अंकुश भाऊ मुंबईमध्ये राहतात. इथं आहे दीक्षाभूमी आणि इथं आहे चैत्यभूमी. आणि दोघांची गाठ बनलेली आहे आज. चांगल्या प्रकारे भेट झालेली आहे. खूप आनंद झालेला आहे. मी तर येतच राहतो. आज गजूभाऊंना खास घेऊन आलो होतो भेट घालण्यासाठी. आणि मिलिंद भाऊ तुमचे पण खूप खूप धन्यवाद गजू भाऊला घेऊन आल्याबद्दल. आणि आपले हे भाऊ पण खरंच त्यांचे मनीष भाऊ पण त्यांच्या बरोबर आले आहेत. त्यांनी आले होते सोबत आपल्या मुंबई पण त्यांनी पाहिली. आपको कैसा लगा मुंबई फर्स्ट टाइम, कैसा महसूस कर रहे हैं आप? और मैं इधर से गजू भाई मेरे को बोली घुमाने के लिए लाने. छत्तीसगडचे. अच्छा, हे दादा छत्तीसगडवरून आलेले आहेत ॲक्च्युली. आणि गजेंद्र दादा बरोबर आलेले आहेत, ते पण मुंबई पाहण्यासाठी खास. आणि खरंच गजू भाऊ तुमचे धन्यवाद. त्या दादांना पण मुंबई दाखवल्याबद्दल, त्यांचे पण आणि इकडे येऊन आपल्या चैत्यभूमीचं दर्शन केल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. आम्ही पण कधी नागपूरला आलो तर नक्की तुमची भेट घेऊ. या नागपूरला सर्वांनीच या आणि सर्वांनाच नागपूर मी दाखवतो काय काय आहे नागपूरमध्ये. तर आणि दीक्षाभूमी नक्कीच या मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. बघूया पुढे आपण काय काय गदारोळ होतोय तो तर नक्की पाहूया आपण. याच्यामध्ये आणखी काय काय मस्करी, हसी मजाक, आणखी काय काय धमाल होते, तर गप्पा गोष्टी नक्की सगळ्यांना दाखवतो. तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. जय भीम. नावं ठेवायचे काम चालू आहेत बघा आम्हाला पण सगळे. आता काय करणार, गरीबावर सगळे छळ चालू आहे गरीबाचा. मला कसं असलं तरी मी आय एम हिरो. कॅमेरा चालू करा. ओके.
चला जेवायला सगळ्यांनी या, सगळ्यांनी जेवायला. ज्योतीने खूप छानपैकी आज बेत बनवलाय आणि तुम्ही पाहू शकता. हाय ज्योती, हाय. आणि हा आजचा मेनू कसा वाटतोय तर नक्की सांगा. बिर्याणी, चपाती, भाजी आणि थोडंसं सलाड. खूप छानपैकी आज मेनू बनवले आहे. आणि आपल्याकडे गजूभाऊ आलेले आहेत. खरंच खूप छान वाटलं गजूभाऊ आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद त्यांचे मनापासून. तर आजचा मेनू तुम्ही पाहू शकता. हे आहे चिकनची भाजी बघा, तांबडा रस्सा, एक नंबर तांबडा रस्सा. त्याचबरोबर ताईने खूप सुंदर अशी चपाती बनवलेली आहे, त्याला आपण पोळी म्हणतो, चपाती पोळी. त्याचबरोबर सलाद आहे, कांदा, काकडी, लिंबू, एक नंबर. आणि मी गेल्या वेळी पण खाऊन गेलो, पण त्यावेळी सांगायचं विसरून गेलो होतो. आज नक्की सांगतोय मी, ऐका. ताईंनी बनवलेली आहे खास बिर्याणी, एक नंबर बिर्याणी. पहिलं पण खाल्लं, दुसऱ्या तिसऱ्यांदा खातोय मी, काय माहीत राहणार आहे. आणि अतिशय हाताला चव आहे ताईच्या, एक नंबर आहे. चिकन पण आहे याच्यामध्ये. आज गुरुवार नाही आहे, आज शुक्रवार आहे, आणि चालतं आम्हाला. आणि गजूभाऊ पण आज खात आहेत. धन्यवाद. या सगळ्यांनी जेवण करायला आणि चालून द्या तुमचं पण एकदम मस्त पद्धतशीर. आम्हाला जेवायला बसवलंय आणि स्वतः बसलेत व्हिडिओ करत बघा. अरे मला पण थोडी बिर्याणी दे चल. हा बघा बिर्याणीचा टोप कसा ज्योतीने भरभरून बनवला आहे. आणि पाहू शकता बस मला. आणि खूप खूप धन्यवाद ज्योती, छानपैकी बिर्याणी बनवल्याबद्दल. चला बाय. पोट भरून जेवण झालेलं आहे, एकदम फुल हाऊसफुल झालेलं आहे. आणि बघा इकडे सगळं संपलेलं आहे. आता थोडंसं सगळं फिनिश केलेलं आहे. आणि त्यानंतर ताईने आणखीन एक स्वीट डिश आणलेली आहे आणि त्यांनी स्वतः बनवलेली, त्यांची रेसिपी आहे ही. पाहू शकताय. हे आहे, आता तुम्ही गेस करा आणि काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पण मी तुम्हाला सांगतो ही काय आहे. हे स्वीट आहे. ताईंनी काय नाव ठेवलं नसेल, पण मी सांगतो म्हणजे माझ्या टेस्टनुसार ह्याला नानकटाई म्हणतात, नानकटाई. आणि ताईंनी स्वतः बनवलेली आहे आणि खूप सुंदर आणि टेस्टी आहे, एकदम मस्तच. आणि हे बघा गजूभाऊ संपून बसले. ही माझी दुसरी आहे. आणि जेवण झाल्यानंतर स्वीट भेटलेलं आहे. खूप छान ताई, खूप छान. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद मिलिंद भाऊ आणि ताईच्याकडे गजूभाऊ. कॅमेरा फिरवा ना. धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. आत्ताच जेवण बिवण झाले. आत्ताच जेवण बनवलं होतं मी. मस्त जेवण झाले आणि थोड्याच वेळात त्यांना निघायची सुद्धा त्यांची तयारी आहे. तर चला आपण त्यांना भेटू. आणि तुम्ही सुद्धा नक्की बघा कोण आहेत ते. जय भीम दादा. जय भीम. कशा आहात तुम्ही? मस्त चांगलं वाटलं मला मुंबईला येऊन. आणि मला सुद्धा भरपूर खुशी झाली दादाला भेटून. आणि अंकुश भाऊच्या घरी आलेलो आहे आज भेटण्यासाठी. आणि ते घ्यायला आले होते आणि त्यांच्या घरी पोहोचलो. जेवण वगैरे झालेलं आहेत. आता दादा आले तर खरंच खूप छान वाटलं, मस्त वाटलं दादा आले तर. आणि हे दादा आपले, त्यांना घेऊन आले मिलिंद दादा. आम्ही नेहमी तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतात. आणि दादा कुणावानी दिसतात नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सांगते ऑप्शन्स देता येतात ना, ऑप्शन्स द्या. नाही ऑप्शन नाही द्यायचं. मला जे वाटतंय ते मी सांगते आणि तुम्हाला नक्की ते वाटतंय का नक्की सांगा. मराठी हिरो आशु शरफ त्यांच्यासारखे मला दिसतात का? असं मला तरी दिसतात आशु शरफ सारखे. तुम्हाला दिसतंय का नाही नक्की सांगा. आणि तुम्ही आशु शरफला ओळखीतच असतील कमेंट मध्ये सांगा. आणि आज खरंच खूप आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा दिवस आहे. गजूभाऊची आणि आमची आज गाठभेट झाली. शेवटी आम्ही 8 महिन्या भरपूर दिवस चाललं होतं की भेटायचं पण अचानक दादा आले आणि खूप छान वाटलं, मस्त. तर धन्यवाद दादा, तुम्ही आमच्याकडे आलात है ना. हो 8 महिने झाला आम्ही फक्त लाईव्ह वरतीच गप्पा चालू होत्या आणि शेवटी आज समक्ष भेट झाली तर खूप आनंद वाटला. आणि हे दादा पण आल्यात, पण त्यांना काही मराठी हे येत नाहीये छत्तीसगडचे आहेत दादा. आणि त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं नाही. तरी पण मराठी हिंदी दोन्ही समजून सांगायचं काम आहे आपलं.